हे मिरचीचं लोणचं बघा इतकं मस्त चटपटीत दिसतंय, बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटतं। हे चटपटीत कोल्हापुरी मिरचीचं लोणचं कसं बनवायचं, करूयात रेसिपीला सुरुवात। नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त चटपटीत मिरचीचं लोणचं बनवणार आहोत। तर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी ह्या कोल्हापुरी मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाव किलो। एकदम ताज्या मिरच्या आहेत बघा। ताज्या मिरच्या कशा ओळखायच्या, तर त्याचे देठ अशी हिरवी असतात। अशा ताज्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मी विकत आणलेल्या नाहीत। आमच्या शेजारी एक कोल्हापूरचे ताई राहतात, त्यांनी मला त्यांच्या घरून आणलेल्या मिरच्या दिलेल्या आहेत। त्यांचं लोणचं बनवणार आहोत आज। एकदम झणझणीत मिरची आहे। अशी मोठी जरी मिरची असली ना तरी पण खूप तिखट आहे ही मिरची। बघा, ही मिरची स्वच्छ धुवून मी सुकवून घेतलेली आहे पुसायच्या अगोदर, आणि अजिबात ओलावा ठेवायचं नाही। हे मिरच्यांना छान अशा स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि थोड्याशा सुकवून पण घ्यायच्या, म्हणजे लोणचं छान खूप दिवस छान टिकतं। तर बघा, हे आता 2 मिनटं आपण साईडला ठेवूया आणि लोणच्याला लागणारा आपण मसाला बनवून घेऊया। इथे मी एक पॅन घेतलेला आहे। त्या पॅनमध्ये आता आपण मसाले टाकून टाकूया 2 चमचे बडीशेप। बारीक बडीशेप आहे ही, हिरवी पण मोठी मिळते, पण ही छोटी बडीशेप घेतलेली आहे मी। आणि टाकूया 1 चमचा जिरे। 2 चमचे बडीशेप घेतली ना तर 1 चमचा जिरे घ्यायचं, कारण पाव किलो मिरच्यांचं आपण लोणचं बनवणार आहोत, तसाच मसाला पण बनवायचा। आणि इथं घेतलेला आहे 1 चमचा ओवा। हे छान असं मिक्स आपण भाजून घेऊया। गॅसवरती पॅन ठेवलं आहे मी, गॅस चालू केला आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती, जास्त गरम नाही करायचं। हे बडीशेप, ओवा आणि जिरे थोडंसं गरम करून घ्यायचं। थोडंसं मसाले गरम झाले, गॅस बंद करून टाकूया। असं हाताला थोडासा चटका बसायला लागला ना लगेच गॅस बंद करायचा, जास्त नाही भाजायचे मसाले। आता एका ताटलीमध्ये गॅस बंद करून टाकला मी। एका ताटलीमध्ये आपण त्याच पॅनमध्ये टाकूया 2 चमचे मोहरी। हे बघा, मी मोठी मोहरी घेतलेली आहे, रोज आपण भाजीला वापरतो ना तीच मोहरी मी इथे घेतलेली आहे 2 चमचे। ही पण आपण थोडीशी गरम करून घेऊया। मोहरी पण थोडीशी गरम झालेली आहे, जास्त भाजायची नाही। ही पण आपण मसाले काढलेत ना त्या ताटामध्येच काढून घेऊया। हे सर्व आता आपण थंड करून घेऊ। थंड होत आहे तोपर्यंत काय करायचं, पॅन गरम आहे ना त्याच्यामध्येच मीठ थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे मीठ पण गरम करून टाकायचं थोडंसं। आता हे पॅन गरमच आहे, गॅस काही चालू केला नाही मी, पण गरम पॅनमध्येच मीठ छान असं गरम होतं। तर हे मीठ पण आपलं गरम होणार आहे, तोपर्यंत काय करूया, परत गॅस चालू करून इथे पाऊण कप तेल मी ते गरम करून घ्यायचं। पण तेल एकदम कडकडीत गरम करून थंड करून आपल्याला लोणच्याला टाकायचं आहे। तेल पण एकदम कडकडीत गरम झाले बघा। त्याच्यामध्येच आता टाकूया आपण पाव चमचा हिंग। हिंग टाकायचं लोणच्याला, म्हणजे लोणचं टिकतं भरपूर दिवस। बघा, असं गरम तेल करून घ्यायचं। आता हिंग टाकलाय, गॅस बंद केलेला आहे मी। आता हे साईडला ठेवून थंड करून घेऊया। तेल देठ काढून टाकायची। बघा, अशी मिरचीचे देठ काढायची, म्हणजे लोणचं खराब होत नाही। देठाची बाजू पटकन खराब होते ना, त्यासाठी देठ टाकायचीच नाही लोणच्याला। अशा आपण सर्व देठ मिरच्यांची काढून घेऊया। सर्व मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत। एक पण मिरची खराब नाही, काय नाही, एकदम ताज्या मिरच्या आहेत। किती मस्त मिरच्या दिसतात ना। आणि ह्या मिरच्या अशा मोठ्या जरी वाटल्या ना तर तिखट आहेत ह्या मिरच्या। आपण ह्या मिरच्या चिरून घेऊया। मिरची चिरण्यासाठी आपण अशी उभी पण मिरची चिरू शकतो। अशी मी मिरची लोणच्याला चिरून घेणार आहे। बारीक पण चिरली तरी चालती, पण अशी मिरची उभी चिरली ना त्याच्यामध्ये मसाला पण व्यवस्थित बसतो आणि मुरती पण मिरची छान। मिरची चिरताना काय करायचं, हाताची आग होते ना नंतर, त्यासाठी थोडंसं असं तेल लावायचं हाताला तेल वगैरे असं लावलं ना तर हाताची आग होत नाही। माझ्या लक्षात नव्हतं, माझ्या पण हाताची आग होत असते मिरची चिरल्यावर, त्यासाठी मी थोडंसं तेल लावले बघा हाताला। आता आपण मिरची चिरून घेऊ। 2-4 मिरच्या चिरल्या मी, नंतर मला लक्षात आले की
हाताची आग होईल थोड्या वेळाने, त्यासाठी हाताला तेल लावून मिरची चिरायची. परत आपण ही मिरची सर्व चिरून घेऊया. सर्व मिरची आहे ना चिरून झालेली आहे. मी अशा ना लांब मिरच्या चिरल्यात, तुम्ही ना बारीक अशा कट पण करू शकता. बघा इथं मी अशा बारीक पण कट करून घेतलेल्या आहेत. थोड्या छोट्या मिरच्या 2-4 होत्या ना, त्या अशा कट करून घेतल्यात. आणि 2 मिनटं साईडला ठेवूया आणि हे 2 लिंबांचा रस आपण काढून घेऊया. 2च लिंब, मोठी लिंब आहेत. अशी छान ताजी लिंब घ्यायची. त्या लिंबांचा रस आपल्याला लागणार आहे मिरचीच्या लोणच्यासाठी. असं मधोमध लिंबू चिरायचा, रस असा काढून घ्यायचा. रस इथं निघलेला आहे. हा लिंबाचा रस. मिरच्या चिरून घेऊसपर्यंत आहे ना मसाले पण आपले थंड झालेले आहेत. थंड करूनच मिक्सरमध्ये बारीक करायचे आणि लई बारीक पण करायचे नाही. या मसाल्यांची आहे ना अशी मस्त भरड पावडर करायची. टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये. कोरडं मिक्सरचं भांडं घ्यायचं असं. आता हे सर्व आहे ना आपण बारीक करून घेऊ. मसाला इथं मी बारीक करून घेतलेला आहे. एकदम बारीक पावडर केली नाही बघा. मोहरीची पण अशी पिवळी डाळ दिसते आतमध्ये आणि जिरे, बडीशाप आणि ओवा पण असा मोठाच बारीक करायचा. छान अशी भरड करायची मसाल्यांची. आता झाले आपलं. आता मिक्स करून घेऊ लोणचं मस्त. टाकूया त्याच्यामध्ये आपण 1/2 किलो मिरच्यासाठी आहे ना 1.5 चमचा तरी मीठ टाकायचं. जास्त पण मीठ टाकायचं नाही, नाहीतर लोणचं खरट होईल. हा 1, हा अर्धा. बरोबर आहे ना, मी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि टाकूया 1 चमचा हळद. आणि टाकू आपण हा बनवून घेतलेला मसाला. सर्व टाकला मी. 1/2 किलो ते मस्त असं थंड झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हिंग पण टाकले. आता हे थंड झालेलं तेल आहे ना ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. फक्त 1/2 कप तेल टाकलेलं आहे मी गरम करून. आणि टाकूया हा लिंबाचा रस. हा 2 लिंबाचा रस आहे. आपण टाकून घेऊया मिरचीमध्ये. छान असं आता मिक्स करून घेऊ. मिक्स करताना ना हाताने नाही मिक्स करायचं. असे 2 चमचे घ्यायचे. छान लोणचं मिक्स करून घ्यायचं. लोणचं आहे ना बरणीमध्ये भरून ठेवण्यासाठी मी इथे एक काचेची बरणी घेतलेली आहे. ही बरणी आहे ना कॉफी आपली येते ना दुकानातून, मग त्या बरण्या मी स्वच्छ धुवून वाळवून ठेवते. असं कधीतरी आपल्याला छान उपयोगी येतात ह्या बरण्या. ह्या पण काचेच्याच असतात ना. टाकून देण्यापेक्षा बघा असे स्वच्छ करून ठेवायच्या. लोणचं काही पण आपण घरातले डाळी हे भरून ठेवू शकतो ह्या बरण्यांमध्ये. तर आपण ही काचेची बरणी मी स्वच्छ करून ठेवली. अजिबात ओली बरणी आहे ना आतून घ्यायची नाही. अशी सुकलेली बरणी घ्यायची, नाहीतर मग थोडे वेळ ना उन्हाला ठेवून द्यायची. याच्यामध्ये आपण लोणचं भरून घेऊ. बरोबर बरणीमध्ये ना लोणचं बसणार आहे. पाव किलो मिरच्यांचं लोणचं आहे ना ह्या बरणीमध्ये बरोबर बसलं. राहिलेला मसाला पण आहे ना असं सर्व टाकून द्यायचा वरती त्याच्यावर मिरच्यांच्यावर. आणि ना 8 दिवस आहे ना हे लोणच्याची बरणी आहे ना दिवसातून 1-2 वेळा अशी खालीवर हलवून घ्यायची. पण हलवायचं लोणचं दिवसातून 1-2 वेळा. एक वेळेस हलवलं तरी चालतं. सर्व मसाला पण वरती टाकून घेतला. चमच्याचं वगैरे सगळं काढून घ्यायचं. मस्त चटपटीत लोणचं तयार झालेलं आहे. सर्व मसाला असं भांड्याचा काढून टाकायचा. आत्ताच खावं असं वाटेल इतका मस्त दिसतंय हे लोणचं. किती पटकन तयार झाली ही लोणच्याची रेसिपी आपली. असं झाकण लावून ठेवून द्यायचं.
हे लोणचं आहे ना एकदा मुरलं ना तर घरात सगळ्यांना खूप आवडतं आणि लागतं तर एकदम टेस्टी मस्त. वरण भात काय पण आपण भाज्या केल्या ना तर त्याच्याबरोबर तोंडी लावण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. बघा छान असं लोणचं आपलं इथं तयार झालेलं आहे. तर ही लोणचं बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि सुनीता नन्नवरे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण जरूर करा. लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.